मित्रांनो, बिझनेस सुरू करायचा विचार करताय तर बिझनेसच्या एक्झिक्युशनवर फोकस करा. जीएसटीच्या टेन्शनला सोडून द्या. बिझनेस सुरू करायला जीएसटीची गरज नसते. जर तुम्ही प्रोडक्ट सेल करत असाल तर 40 लाखची 1 वर्षामध्ये विक्री झाल्यानंतरच तुम्हाला जीएसटी घ्यावे लागेल आणि सर्व्हिसेस देत असाल तर 20 लाखची सर्व्हिस होण्याच्या नंतरच जीएसटी घ्यावे लागेल. जीएसटी घेण्याची प्रोसेस खूप सोपी आहे. तुम्ही तुमची केवायसी डॉक्युमेंट्स, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि प्रूफ ऑफ बिझनेस द्यावा लागेल. त्यानंतर जीएसटी नंबर येईल. तुम्ही आमच्या ऑफिसला पण व्हिजिट करू शकता किंवा व्हॉट्सअपवरून डॉक्युमेंट पाठवू शकता. आम्ही जीएसटी नंबर काढून देऊ. जीएसटी घेतल्यानंतर कन्फ्युजन असतं की कोणती स्कीम घ्यायची, कंपोजिशन स्कीम घ्यायची की रेग्युलर स्कीम घ्यायची. जो माल समोरून खरेदी करता तो तुम्ही जर जीएसटी पे करून घेत असाल तर रेग्युलर स्कीम घ्या. जर तुम्ही बिना जीएसटीची खरेदी करत असाल तर कंपोजिशन स्कीम घ्या. जर तुम्ही रेस्टॉरंट ओपन केला आहे तर त्यासाठी पीठ, डाळ, तांदूळ लोकल मार्केटमधून खरेदी करता, जिथे तुम्हाला जीएसटीची बिल मिळत नाही. त्या केसमध्ये तुम्ही कंपोजिशन स्कीम घ्या. कंपोजिशन स्कीममध्ये पूर्ण वर्षामध्ये तुमच्या सेलच्या 1% जीएसटी भरावा लागतो. धन्यवाद.